वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी फॉर इंजिनियर्स। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 फॉर द वर्किंग प्रोफेशनल यांचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल समजून घेणार आहे। बघा, रजिस्ट्रेशनच्या शेड्यूलमध्ये त्यांनी इम्पॉर्टंट डेट दिलेले आहेत, तसेच अप्लाय कसं करायचं आहे त्याचा मोड त्यांनी इथे सांगितलेला आहे। हे आपण शेड्यूल डिटेलमध्ये समजून घेणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे। बघा, आता आपण रजिस्ट्रेशनचं शेड्यूल समजून घेऊ। CET सेल महाराष्ट्र डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 फॉर द वर्किंग प्रोफेशनल। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन व ॲप्लिकेशन तुमचं स्टार्ट झालेलं आहे 15 जुलै 2025 ते 21 जुलै 2025 पर्यंत। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन 15 जुलै ते 22 जुलै 2025 पर्यंत अप टू 5 PM, म्हणजे दुपारी इव्हिनिंगला 5 वाजेपर्यंत तुमचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याच्या इथे 2 मेथड आहेत, फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि ई स्क्रुटिनी मोड। तर तुम्हाला मी इथे सांगेल का तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा। सिम्पली तिथे फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा आहे आणि ऑनलाईन तुमचं तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला फिजिकली FC सेंटरला व्हिजिट करून तिथे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतील। तर बेटर वे तुम्ही तिथे ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा, म्हणजे कुठे तुम्हाला जायची गरज नाही आहे। सगळं झाल्यानंतर तुमच्या इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, ती होईल 24/7/2025ला। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काय अपडेट करायचं असेल तुम्ही तिथे अपडेट करू शकता 25/7/2025 ते 27/7/2025। त्यानंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट। बघा, काही विद्यार्थी इथे फॉर्म त्यांचा अपडेट करतील, त्यानंतर 29/7/2025ला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा रँक किती आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे, ते रँकच तुम्हाला हेल्प करेल चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी। बघा, आता याची जी रजिस्ट्रेशनची फीज आहे ₹1000 फॉर द जनरल कॅटेगरी, ₹800 फॉर द रिझर्व कॅटेगरी। आणि इथे जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे फॉर द वर्किंग प्रोफेशनल, तुम्ही आफ्टर डिप्लोमा पास केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी इथे फुल टाईम 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये। मग याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।